निवडणुका जाहीर होताच पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना धक्का बसण्याची शक्यता. राहुल कलाटेंसह 10 ते 12 माजी नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. रवींद्र धंगेकरांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. पालिका आयुक्त नियमांचं उल्लंघन करत असल्याचा धंगेकरांचा आरोप. निवडणूक होण्यापूर्वीच विरोधक कारण शोधायला लागलेत. विरोधकांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय. भाजपचे आमदार संजय केळकर यांचा विरोधकांना टोला. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पुण्याई लागते. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधनं 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये अनेक सुधारणा. मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या 300 एकरांवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क उभारलं जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये उच्चांकी वाढ. आठवड्याभरामध्ये सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 13,000 रुपयांची वाढ. मीरा भाईंदरमध्ये नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.